नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत की रूट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण आज बघणार आहोत की क्यूबिक रूट ऑफ -8i किंवा फाइंड द क्यूब रूट ऑफ -8i फॉर k = 0 1 2 ह्याच्यासाठी आपल्याला काय सोल्युशन मिळेल तर हे आपल्याला फाइंड करायचं आहे। तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे, क्यूबिक रूट फाइंड करायचा आहे। z = r * e⁻i थीटा प्लस 2k पाय हा आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे। तर आपल्याला r ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल आणि थीटा ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल। मग आता आपला r म्हणजे काय, r म्हणजे आता हा आपल्या ह्याचा मॉड्युलस ऑफ z इज नथिंग बट r, जे हा येईल तुमचा x² + y² या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची। तर मग फॉर एक्झाम्पल z आपला आहे -8i, व्हॅल्यू फॉर r, सो व्हॅल्यू फॉर r आपला z म्हणजेच काय -8i म्हणजे हा 0 -8i, व्हॅल्यू ऑफ x इज 0 अँड व्हॅल्यू ऑफ y इज -8² म्हणजे हा 64 + 64 आणि ह्याचा रूट इज 8, सो दिस विल गेट 8 e⁻i थीटा। आता आपल्याला थीटाची व्हॅल्यू काढायची, मग थीटा कसं काढणार, मग r और x = r cos थीटा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आहे, आणि y = r sin थीटा। ओके, x ची व्हॅल्यू 0 आहे, r ची व्हॅल्यू 8 आहे आणि हा cos थीटा। ओके, y ची व्हॅल्यू -8 / 8, व्हॅल्यू ऑफ r इज 8, हे व्हॅल्यू ऑफ r म्हणजेच आपल्याला cos ची व्हॅल्यू काय मिळेल, व्हॅल्यू ऑफ cos विल गेट 0 आणि ही व्हॅल्यू येईल -1 sin थीटा, म्हणजे sin थीटाची व्हॅल्यू -1 आणि थीटाची व्हॅल्यू cos असताना 0 केव्हा येईल, तर हा आपल्याला माहिती आहे हा आपला आहे पाय, ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर -पाय ते, सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर पाय - थीटा आणि हा येईल -पाय - थीटा। ओके, आणि फोर्थ मध्ये असेल तर पाय। cos 0 आणि sin 1 जे हा π/2 इथे 0 π/2 हा पाय हा 3π/2। ह्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे 0 आणि y ची व्हॅल्यू निगेटिव्ह। ओके, x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि y ची व्हॅल्यू निगेटिव्ह, ही जी व्हॅल्यू आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपल्याला मिळते। ओके, म्हणजे आपला थीटा आता काय -π/2, π/2 ला sin ची व्हॅल्यू काय भेटते 1, मग -π/2 ला sin ची व्हॅल्यू काय भेटेल, -1 भेटेल। ऑब्वियसली साइन कुठं पॉझिटिव्ह असतो, y ॲक्सिस वर, तर y ॲक्सिस वर π/2 ची व्हॅल्यू काय असेल, sin π/2 ची व्हॅल्यू 1 आणि cos π/2 ची व्हॅल्यू 0 आणि 3π/2 लाच आपण काय म्हणणार, -π/2 म्हणणार, कारण की आता आपला थीटा काय आलेला आहे π/2। तर ते ह्या फॉर्म्युलानुसार आपण काय करणार, थीटाची व्हॅल्यू पाय आल्यानंतर आपण थीटा लिहू, हे थीटा, तर थीटाची व्हॅल्यू π/2 आल्यामुळे आपण हा काय लिहिणार, -π/2। ओके, सो व्हॅल्यू ऑफ थीटा इज π/2, सो आय विल राईट हिअर -π/2, कारण की हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा -π/2 आणि हा 2k पाय। मग आता आपल्याला क्यूबिक रूट फाइंड करायचा आहे, म्हणजे हा -8i raised to 1/3, 8 raised to 1/3 e⁻i -π/2 आणि हा 2k पाय
रेस टू 1/3. डिमोर्स थेरम माहिती आपल्याला. डिमोर्स थेरम काय म्हणतो. आता ह्याला आपण काय करू, CK कन्सिडर करू. K ची व्हॅल्यू आपण तिथं सबस्टिट्यूट करणार. तर डिमोर्स मध्ये जी काही वर n ची व्हॅल्यू असणार आहे ती अँगल सोबत आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजे हा येईल 2 × 3, हा होईल 6 डिनॉमिनेटर मध्ये, आणि हा 2K पाय बाय 3. आता इथं डिनॉमिनेटर मध्ये काही म्हणून आपण काय केलं 3, वेअर K इज इक्वल टू 0, 1, 2. ही व्हॅल्यू आपण काय करणार, ह्या CK मध्ये सबस्टिट्यूट करणार. ओके, सो विल फाइंड फॉर C0 व्हॅल्यू फॉर C0. त्यापूर्वी आता आपल्याला काय कळाले, R ची व्हॅल्यू इथं काय आलेली 2 आलेली. R ची व्हॅल्यू 2 आलेली म्हणजेच मॉड्युलस ऑफ Z हा काय झालेला आहे 2 आलेला आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू ह्या रेडियस मध्येच राहणार, 2 या सर्कलच्या रेडियस मध्येच राहणार. आणि जर K इज इक्वल टू 1 जर ठेवला तर आपल्याला काय भेटणार आहे 2π/3 इक्वली स्पेस मध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू भेटणार आहे. मग आता 2π/3 म्हणजे काय, π/3 म्हणजे हा 16 आणि × 2 म्हणजे 120. मग हा आपला समजा सर्कल आहे आणि 120 मध्ये जर आपण इक्वली स्पेस जर केले तर हा काही 3 आपल्याला काय भेटतील इथं 3 म्हणजे आपल्याला 3 अँगल भेटतील. ह्याच्यामध्ये जर आपण 120 ने जर डिवाइड केले तर आपल्याला 3 पार्ट्स मध्ये हा सर्कल भेटणार आहे. ह्याचे जे काही वर्टायसेस भेटणार आहेत ते 3 पॉइंट्स मध्ये राहणार आहेत. तर हा जो काही ट्रायंगल आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल भेटणार आहे की ज्याच्यामध्ये 3 वर्टेक्स भेटतील आपल्याला, आणि हा इक्वली स्पेस असणार आहे 2π/3 एवढ्या रेडियन मध्ये. ठीक आहे, तर मग C0 ची व्हॅल्यू काढू आपण, कॅल्क्युलेट करू. तर C0 म्हणजे K ची व्हॅल्यू आपण 0 ठेवतोय. मग आहे 2 × e⁻I. ठीक आहे, ह्याची काही गरज नाही. 2 × e⁻I -π/6. ओके, ही तर व्हॅल्यू 0 झाली. त्याच्यामुळे मग काय येईल π/6 ची व्हॅल्यू. तर इथं आपण थोडंसं 2 × e⁻I म्हणजे ऑयलर्सचा फॉर्म्युला. तो cos θ प्लस sin θ म्हणजे आहे cos -π/6 प्लस I sin -π/6. ओके, तर हा होईल cos -θ प्लस θच असतो विथ द हेल्प ऑफ इवन फंक्शन. तर हा cos π/6 आणि sin -θ मायनस sin θ होतो. तर हा -I sin π/6. ओके, तर cos π/6 म्हणजे cos 30 ची व्हॅल्यू येईल आपला हा √3/2 √3/2 मायनस I हा होईल 1/2. चेक करू आपण. 0, 30, 45, 60, 90. साइनसाठी आहे 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि आहे 1. ओके, आणि कॉससाठी आहे 1, आहे √3/2, 1/√2, 1/2 आणि आहे 0. मग आता आपल्याला π/6 म्हणजे आहे 30. ओके, π/6 पायची व्हॅल्यू 180 रेडियन मध्ये म्हणजे आहे π/180 डिवायडेड बाय 6 म्हणजे 30. मग साइनची व्हॅल्यू किती येते 1/2 आणि कॉसची किती येते √3/2. ओके, तर
2 जर कॉमन काढला तर 2 विल गेट कॅन्सल, म्हणजे हा काय C0 ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल √3 मायनस आय. ओके, तर ही व्हॅल्यू आपल्याला भेटेल √3 मायनस आय. ओके, C1 ची व्हॅल्यू चेक करू आता. 2 × e⁻i आणि हा येईल -π/6 प्लस 2k पाय आणि हा /3. ओके, परत इक्वेशन पाहू आपण. आपली इक्वेशन काय होती ही ck इज इक्वल टू 2 × e⁻i मायनस π/6 प्लस 2k π/3. k ची व्हॅल्यू आता 1 ठेवलेली आपण, तर हा 2π/3 आहे. ओके, तर k ची व्हॅल्यू आपण काय ठेवलेली, k इज इक्वल टू 1. मग हा 2 e⁻i. मग आता ह्याचा बेस सेम करायचा आहे, तर मी ह्याला काय करतो, मल्टिप्लाइड अँड डिवायडेड बाय 2 करतो. म्हणजे हा येईल, आता हा ॲक्च्युली वरच आहे, -π/6 प्लस 4π/6. ओके, म्हणजे हा होईल 2 × एक्सपोनेन्शियल ऑफ i इंटू हा येईल -π प्लस 4π/6. म्हणजेच हा का होईल 2 × e⁻i. पाय मधून 4π गेले म्हणजे हा 3π/6 आणि हा 3 येते 3 2 6, म्हणजे हा काय झाला 2 × e⁻i π/2. मग ऑयलर्स फॉर्म्युलानुसार हा काय होईल, हा होईल आपला 2 × cos π/2 प्लस i sin π/2. मग याची व्हॅल्यू काय येईल, 2 × cos π/2 0 येईल, कारण की cos हा x ॲक्सिसवर ॲडजस्टंट साईड म्हणून असतो, त्याच्यामुळे हा y ॲक्सिसवर 0 राहील आणि हा अपोजिट साईडवर असतो, म्हणजे हा काय राहील 1 राहील. ओके, म्हणजे हा येईल 2i. म्हणजे C1 ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 2i. C0 ची व्हॅल्यू काय भेटली √3 मायनस आय. ओके, आणि C1 ची व्हॅल्यू काय भेटली 2i. आणि इथं आपण लिहून घेऊ C0 इज इक्वल टू √3 मायनस आय. आपल्याला सर्कलमध्ये दाखवावं लागेल, आपल्याला 3 व्हॅल्यू भेटतील. तर नेक्स्ट व्हॅल्यू आता C2 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू, वेअर k इज इक्वल टू 2 e⁻i मायनस π/6 प्लस 2 × 2 4π/3. ओके, कारण की हा 2k पाय होता, k ची व्हॅल्यू 2 ठेवल्यावरती हा काय 2 × 2 म्हणजे 4 होईल. ओके, मग आता परत बेस सेम करायचा आहे. बेस सेम करायचा म्हटल्यावरती मल्टिप्लाइड अँड डिवायडेड बाय 2 करू आपण. हा e⁻i मायनस π/6 प्लस 8π/6. ओके, म्हणजे हा 2 × e⁻i हा होईल 7π/6. ओके, 7π/6. ओके, 7π/6 फाइंड आउट करायचं म्हणजे आपल्याला आता कसं ट्रिक करावं लागेल. तर C0 ची व्हॅल्यू काय होती आपली -π/6 आणि हा समजा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. 7π/6 म्हणजे π/6 म्हणजे
180 डिवायडेड बाय 6 म्हणजे 30. ओके, आणि हा 7 मल्टिप्लाइड आहे, या 7 इंटू 30 म्हणजे हा काय 210. हा अँगल येतोय, हा अँगल येतोय म्हणजे हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये राहील, हा 0 और 2 पाय. ओके, हा पाय बाय 2, हा पाय आणि हा 3 पाय बाय 2 म्हणजे हा 90, हा 180 आणि हा काय 270 आणि हा परत 360. पूर्ण एक सर्कल झालं तर हा काय 360. मग 210 आपल्याला फाइंड करायचा आहे. 7 पाय बाय 6 म्हणजे काय 210. 210 म्हणजे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये हा आपली व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे आणि वायची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. म्हणजेच आपल्याला ही व्हॅल्यू काय भेटेल, आपल्याला थर्ड क्वाड्रंटमध्ये आपल्याला पाय बाय 6ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली. पाय बाय 6ची व्हॅल्यू काय होती, ही होती √3 मायनस आय. ओके, म्हणजेच हा जर निगेटिव्ह घेतला तर ह्याची व्हॅल्यू काय येईल, जर कॅल्क्युलेट केली आपण cos 7 पाय बाय 6 आणि हा येईल प्लस आय साइन 7 पाय बाय 6, 7 पाय बाय 6. तर हा येईल तुमचा मायनस √3/2 आणि हा येईल मायनस आय 1/2. ओके, with the help of this formula, 2 will get cancel. म्हणजे हा येईल √3 मायनस आय, √3 मायनस आय ही झाली आपली C2 ची व्हॅल्यू. मग आपल्याकडं C2 ची व्हॅल्यू ही आली, C1 ची व्हॅल्यू आहे 2i आणि C0 ची व्हॅल्यू आहे √3 मायनस आय. मग ह्याला सर्कलमध्ये आपण कसं दाखवणार, तर मग आता ह्याला आपण कसं दाखवणार, C0. ओके, C0 W3, कारण की आपल्याला 3च ह्याच्यामध्ये पार्टिशन भेटणार आहेत आणि हा C0 W3 स्क्वेअर. ओके, म्हणजेच हा काय झाला तुमचा C0 C1 आणि हा C2. म्हणजे हा आपला सर्कल आहे 2i. म्हणजे सपोज आता हा रेडियस आहे आपला ऑलरेडी 2चा. ओके, रेडियस आपली 2 आलेली होती, म्हणजे हा 2i. नंतर आपला √3 मायनस आय म्हणजे हा इथं आपला प्लस आणि मायनस हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतो. म्हणजे हा पॉईंट इथं कुठतरी असेल, म्हणजे हा पॉईंट असला आपला असेल √3 मायनस आय. आणि जो नेक्स्ट पॉईंट होता मायनस √3 मायनस आय, हा पॉईंट इथं असेल. म्हणजे आपला जो क्वाड्रंट भेटायला पाहिजे, आपल्याला जी व्हॅल्यू भेटली पाहिजे तो असा राहणार आहे. ओके, हा असा व्हॅल्यू राहणार आहे. ओके, तर हा अशा प्रकारे ट्रायंगल आपला तयार होईल. ओके, सो दिस इज आवर आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके.